कृष्णा आंधळे संपला का? जर संपला नसेल तर कुणी त्याला संपवलं का? जिवंत आहे पण फरार आहे, हे खरं आहे का? फरार आहे तर तो देशात नाही का? देशातच आहे, मग पोलिसांना सापडत नाही की पोलीस त्याला शोधतच नाही? कृष्णा आंधळे नेमकं प्रकरण काय मित्र हो, त्याचा उलगडा आज करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या अगदी लक्षात येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात मित्र हो बातम्यांची बातमी. मित्र हो, वाल्मिक कराडने परवा एक विनंती अर्ज न्यायालयात सादर केला. तो म्हणतो मी निर्दोष आहे. कोणताही ठोस आणि सबळ पुरावा माझ्या विरोधात नाही असं त्याचं म्हणणं आहे. मी खंडनित नाही आणि संतोष देशमुखांच्या हत्येत देखील माझा सहभाग नाही. आतापर्यंत मित्र सीआयडी आणि SITने जो तपास केला आहे त्यात प्रत्येक ठिकाणी वाल्मिक सहभागी असल्याचे पुरावे सापडले आहेत. परंतु आणखी ठोस आणि सबळ पुरावे हवे असतील तर कृष्णा आंधळे हा अंतिम पर्याय आहे. उज्ज्वल निकम यांच्या हातात हा खटला गेल्याने वाल्मिक कराडची पुरती घाबरगुंडी मित्र हो उडाली आहे. ती कशी, लक्षात घ्या. कृष्णा आंधळे सापडला तर वाल्मिकचं चक्र फिरून 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 जाणार धनंजय मुंडेंच्या उंबरठ्यावर. आणि धनंजय मुंडेंच्या उंबरठ्यावर हे जाऊन पोहोचलं की मित्र हो वाल्मिकला निश्चित माहिती आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे ही मैत्री आजन्म संपू शकत नाही. हे डोक्यात भरून घ्या मित्र हो. कारण आजपर्यंत केलेला प्रत्येक घोटाळा आणि जिंकलेली प्रत्येक निवडणूक ही केवळ आणि केवळ वाल्मिक कराडमुळे यशस्वी झाली. त्यामुळे मुंडे साहेब विजयी झालेत आणि या निमित्ताने वाल्मिक कराडचा संपर्क लक्षात घ्या मित्र हो, अजित दादा पवारांपासून तर देवेंद्र फडणवीसांपर्यंत आला नसेल असं अजिबात शक्य नाही. कारण तसे फोटोग्राफ्स आपण यापूर्वी बघितले आहेत एकत्र या सगळ्यांचे. आणि याच कारणामुळे मित्र हो पोलिसांवर दबाव कायम आहे. तो दबाव आताही आहे, आजही आहे. त्यामुळे कृष्णा आंधळेला शोधलं तर धनंजय मुंडेच नाही तर कितीतरी नेते यात मित्र हो अडकतील आणि बदनामीचा महापूर ओसंडून वाहणार हे निश्चित आहे. अनेक नेत्यांचं राजकीय भविष्यच धोक्यात येणार नाही मित्र हो, तर भरपूर गोष्टींचा उलगडा होईल. आणि म्हणूनच या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची मागणी देशमुख कुटुंबाने केली. आणि हाच मित्र हो बघा, हाच योगायोग बघून मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती या खटल्यासाठी केली. ती का केली याचं उत्तर तुम्हाला मिळेल. धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांचा पक्का गडी असल्याने मुख्यमंत्री आपल्या गृहमंत्री पदाचा योग्य वापर या खटल्यासाठी करतीलच हे ठरलेलं आहे मित्र हो. त्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवा, डोक्यात भरून घ्या. वाल्मिक सोडून इतरांना फाशी होणारच हे तर निश्चित आहे. मग वाल्मिक कराडचं काय होणार असा प्रश्न सध्या, असा सवाल सध्या महाराष्ट्रात प्रत्येकालाच पडला आहे, ज्यांचं लक्ष या खटल्याकडे आहे मित्र. म्हणून जे गुपित वाल्मिक कराडला फासापर्यंत पोहोचवू शकते ते गुपित दुसरं तिसरं कोणतंही नसून ते गुपित आहे मित्र हो कृष्णा आंधळे. कृष्णा आंधळे जवळ ते गुपित उघड झालं तर टांगा पलटी घोडे फरार असा विषय होणार मित्र हो. अनेक नेत्यांना रस्त्यावर फिरणे देखील मुश्किल होईल हे लक्षात घ्या. म्हणून खुद्द सरकारच वाल्मिकच्या पाठीशी ठामपणे उभे आहे का, तर उत्तर या प्रश्नातच दडून आहे मित्र. या प्रकरणाला खरं वळण येण्यासाठी कृष्णा आंधळेची नितांत गरज आहे, नितांत आवश्यकता आहे न्यायालयाला. परंतु ती गरज पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्या. त्याचं कारण आहे कृष्णा आंधळे संपला आहे पण त्याची हाडं सुद्धा पोलिसांना दाखवता येणार नाही. लक्षात घ्या मित्र. मागील काही दिवसांपूर्वी जा तुम्ही मागे, नरेंद्र दाभोळकर, जस्टिस लोया यासारखं कृष्णाला संपवलं का हा सवाल आहे. कारण पोलीस लपवून लपवून किती दिवस ठेवणार, किती दिवस लपवणार. आज मित्र हो 4 महिने झाले आहेत कृष्णा आंधळे या जगात नाही. म्हणून शेवटचा ठोस पुरावा शेवटपर्यंत सापडणार नाही आणि वाल्मिक
थोडीफार सजा भोगेल, कारागृहातच चांगल्या वागणुकीचा पुरावा आपल्याला मिळेल त्याचा वाल्मिक, आणि लवकरच वाल्मिक बाहेर येईल मित्र. पुन्हा समाजात फिरेल, पुन्हा धनंजय मुंडे नव्याने निवडून येतील, पुन्हा मंत्री होतील आणि हळूहळू लोक या प्रकरणाला विसरतील. आणि मित्र हो, पुन्हा भाऊ भाऊ वाटून खाऊ हा फॉर्म्युला प्रचलित होईल. विजयाच्या बातम्या येतील. मंदिरांच्या भिंती बांधून झालेल्या वाल्या पुन्हा वाल्मिक होईल हे लक्षात घ्या. कृष्णा आंधळेने आंधळा केलेल्या या खटल्याचा बिंदूप्रमाणेच इतिहास जमा होईल. मित्र हो, पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. आणि मित्र हो, व्यक्त व्हा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा विशेष भाग मित्र हो, हा विशेष व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. या व्हिडिओला शेअर करा मित्र हो. आणि दुसरी एक आनंदाची बातमी मित्र हो, की आपल्या रिनेश रंजन चॅनलला फार चांगला प्रतिसाद आपण देत आहात. त्याबद्दल तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे मित्र हो. लवकरच 50,000 सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलवर पूर्ण होतील मित्र हो. फार आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची बातमी आहे. म्हणून एक विनंती पुन्हा तुम्हाला करावीशी वाटते मित्र हो, आपल्या चॅनलला जॉईन बटन आला आहे तुमच्या स्क्रीनवर बघा, आणि जॉईन बटन प्रेस करून तुम्हाला आपल्या चॅनलचं सभासद होता येतं. आणि नंतर तुम्हाला माझ्याशी चॅटिंगच्या मार्फत संपर्क करता येईल आणि मी सुद्धा तुमच्याशी संवाद साधू शकेल मित्र हो. तर प्रयत्न करा. अर्थातच ऐच्छिक आहे, तुमच्या इच्छेचा तो भाग आहे. सभासद नसले तरी तुम्हाला नवीन नवीन विषय तुमच्या कानापर्यंत मी नक्कीच पोहोचवेल मित्र हो. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी मित्र हो, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.